मित्रांनो, आज आपण ज्वारीची भाकरी बनवूया. तर कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा, आता याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाक. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी, आपण आपल्यावर आहे, आपण गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं ना तर सॉफ्ट होते भाकरी, एकदम मस्त नरम खायला मस्त लागते, चविष्ट. हे गरम पाणी आहे, तर थोडं थोडं टाकून आपण मळून घेऊ. मस्तपैकी असं मळून घ्यायचं. असं छान मळून घ्यायचं, जेणेकरून भाकरी असं चिरणार नाही. जेवढं तुम्ही मळून घ्यायचा ना तेवढं मस्त भाकरी होती, मस्त अशी फुगती पण. असं मळून घ्यायचं हलक्या हाताने. असा मोठा पेढा बनवून टाकायचा. असं फिरवत राहायचं, मस्त गोल आकारात येतो. तर आपण तव्यावर टाकूया. आता पाणी लावूया आपण, मस्त असं पाणी लावून घेऊया. बघा किती छान झालेले आहे. आपण आता या भाकरीला पलटून घेऊया. मस्त बघा किती छान भाजलेलं आहे, असं छानपैकी. आता आपण दुसरी, तर दुसरी भाजी तसंच बनव, त्याच प्रकारे बनवायचं. असा गोळा करून घ्यायचा आणि छानपैकी. किती छान झालं. असं आता दोन्ही हाताने पण असं थापटून घ्यायचं, मस्त गोल आकारात येतो. मस्त बघा छान झालंय. तर ही भाकरी आपण बघूया भाजलेली. खाली बघा भाजले मस्त. आता पलटी करून घेऊया. किती छान फुगलेले आहे भाजले. भाकरीला जर तुम्हाला नरम ठेवायचं असेल ना तर एक कपडा घ्यायचा, कपडा टोपलीमध्ये ठेवायचा आणि त्याच्या वर टाकायचं. ही दुसरी भाकरी तसंच बनवायचं. बघा ही दुसरी भाकरी पण तयार झालेली आहे आपली. पलटी मारून घेऊया. मस्त झालेलं आहे बघा. बघा हे किती छान असं फुगलं बघा. असं जरा साईड साईडने असं दाबून घ्यायचं, कच्ची असते ना तर मस्त भाजून दाबून जाते. पहिला भाजून घेऊ.
परत एकदा आपण असं पलटी मारून बाजूबाजूने शेकून घेऊ उलटाने. आता आपल्या भाकरी झालेल्या आहेत. चला काय मित्रांनो,